ट्रम्प यांनी तेव्हा म्हटलं होतं की वाटाघाटी करायच्या असल्या तर अशा माणसांना पाठवा ज्यांना निर्णयाचा अधिकार तरी असेल, नाही तर उगाच कोणीतरी बाहुली पाठवण्यात काही पॉईंट नाही. आमचं बाहुलं मुनीर आणि शहबाज शरीफ आहेतच तिथे. तर हे काही लुटीपुटीचं बावलाबावलीचं लग्न करायचं नाही आहे. इथे प्रत्यक्ष मेजर लढाईला आपल्याला शांतता इथे करायची आहे. आता प्रश्न असा येतो की वाटाघाटी कोणाला करायच्या आहेत? अमेरिकेला तरी करायच्या आहेत का? कारण दोघांच्या जे मतं आहेत ती एकमेकांच्या एकदम विरुद्ध आहेत. मला तरी स्वतःला असं वाटतं ही ट्रम्पची स्टाईल आहे. आम्ही हल्ला करायला वेळ चान्स देतो वगैरे म्हणतो आणि रात्रीच जोरदार हल्ला करतो. आज रात्री इराणवरती अमेरिकेचा जोरदार हल्ला झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. तेव्हा अमेरिका आणि इराण दोघंही अस्तित्वाची लढाई लढत आहेत. इराणमध्ये जे सरकार आणि हे जे मुल्ले मौलवी आहेत यांच्यातली दरी आता स्पष्ट झालेली आहे. नमस्कार, महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर सिद्धेश कांबळी आहेत. आपण इराण युद्धावरती गेले अनेक दिवस मी वेगळे व्हिडिओ करतो आहे. आज अशी एक शक्यता होती की पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद येथे इराण आणि अमेरिका यांचे प्रतिनिधी शांती वार्ता करायला येतील. कारण युद्धबंदी चालू आहे सध्या, तर ती युद्धबंदी संपायच्या आधी जर शांती वार्ता झाली तर युद्ध करायला लागणार नाही असा एक अंदाज होता. पण याच्या आधीचाच अंदाजात आम्ही सांगितलं होतं की अमेरिका आणि इराण हे काही एकमेकांना भेटायला येणार नाहीत. अमेरिकेकडनं JD व्हान्स उपराष्ट्रपती यायचे होते. ते खरं म्हणजे काल यायचे होते, पण कालच्या ऐवजी ते आज येतील अशी आधी घोषणा झाली होती. पण आम्ही तेव्हाच म्हटलं होतं की ते काही येतील असं दिसत नाही. कारण इराणनी स्पष्ट सांगितलं होतं आम्हाला मुळे यायचंच नाही. कारण एकीकडे तुम्ही म्हणता शांती वार्ता करायची आणि दुसरीकडे तुम्ही आमच्या जहाजावरती आक्रमण केलं. आणि गोष्ट खरी आहे, इराणचं टुस्का नावाचं एक जहाज होतं, मालवाहू जहाज होतं ते, आणि त्या जहाजावरती आक्रमण झालं. तर त्या आक्रमणामध्ये त्या जहाजाचं नुकसान झालं. नुकसान म्हणजे काय, अमेरिकेने ते आक्रमण करताना स्वतःचं एक स्प्रुअन्स नावाचं डिस्ट्रॉयर वापरलं. स्प्रुअन्स हे नाव अमेरिकेचा एक रिचर्ड स्प्रुअन्स नावाचा ॲडमिरल होता, त्याच्यावरनं हे नाव दिलेलं आहे. आणि त्या जहाजावरती CMA-45 नावाची एक अत्याधुनिक, त्याला बंदूक म्हणणं चुकीचं आहे कारण 5 इंची त्याच्या गोळ्या असतात, म्हणजे तोफेसारखेच गोळे असतात, अशी बंदूक आहे, अशी गन आहे. तर त्या गनचं इतका म्हणजे त्याला इतका फोर्स असतो त्याच्या गोळ्यांना की त्याच्यामुळे जहाजाला भोग पडू शकतं. आणि तसंच भोग पडून त्याचं इंजिन रूमला भोग पडलं आणि ते जहाज कॅप्च्युअर केलं. त्या जहाजामध्ये काय होता माल, तर तो सो कॉल्ड मलेशियातनं आलेला होता जहाज, पण माल सगळा चीनमध्ये भरला होता आणि ही सगळी स्फोटक दारू होती मिसाईलमध्ये भरण्याकरता. त्यामुळे ते जहाज तर ट्रम्पच्या सैन्याने ओमानच्या आखातात जप्तच केलं आहे, अमेरिकन नेव्हीने. आणि हे कारण दाखवून इराणने सांगितलं आमचं कोणीही मनुष्य तिथे वाटाघाटींना मुळे येणारच नाही आहे. गेल्या वेळेला आले होते बरं का, पाकिस्तानमध्येच वाटाघाटी झाल्या तेव्हा इराणचे 2-3 लोक आले होते. त्यांचे गालिबेव नावाचे जे स्पीकर आहेत ते आले होते. अरबची नावाचे त्यांचे जे विदेश मंत्री आहेत ते आले होते. परंतु जेव्हा वाटाघाटींमध्ये काही घेणं काही देणं अशा गोष्टी सुरू झाल्या तेव्हा लक्षात आलं की त्यांना कशाही अधिकारच नाही आहेत. प्रत्येक गोष्टीकरता त्यांना तेहरानला फोन करून विचारायला लागतं. कारण तेहरानमध्ये सध्या काय झालं आहे की सरकार म्हणून जी जागा असते, म्हणजे पेजेशकियन अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या हाताखाली ही सगळी लोकं आहेत, त्या सरकारचं अस्तित्व नाममात्र झालं आहे. कारण IRGC म्हणजे इराणियन, ते आता इस्लामिक म्हणतात बरं का स्वतःला, इस्लामिक रिपब्लिकन गार्ड कोर, ही जी सैन्यातली अति कट्टर सैनिकांची जी फळी आहे त्या फळीकडे सगळी सूत्र आलेली आहेत. आणि त्यांनी या लोकांना, सरकारातल्या लोकांना सांगितलं, इन्क्लुडिंग अध्यक्ष, की तुम्हाला काही अधिकार नाही, आम्ही हो म्हटल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट कबूल करता येणार नाही. याच्या आधी अरबची यांनी सांगितलं होतं की आम्ही 5 वर्षाकरता आमची अणुबॉम्ब बनवण्याचा कार्यक्रम स्थगित करायला तयार आहोत वगैरे वगैरे, आणि आम्ही होर्मुझची समुद्रधुनी खुली करायला तयार आहोत. परंतु IRGCने ताबडतोब त्यांना खडसावलं की तुमचा हा अधिकार नाही सांगायचा, याच्यात काय करायचं आणि काय नाही ते फक्त आम्हीच ठरवू. त्यावर ट्रम्प यांनी तेव्हा म्हटलं होतं की वाटाघाटी करायची असल्या तर अशा माणसांना पाठवा ज्यांना निर्णयाचा अधिकार तरी असेल, नाही तर उगाच कोणीतरी बाहुली पाठवण्यात काही पॉईंट नाही. आमचं बाहुलं मुनीर आणि शहबाज शरीफ आहेतच तिथे. तर हे काही लुटीपुटीचं बावलाबावलीचं लग्न करायचं नाही आहे. इथे प्रत्यक्ष मेजर लढाईला आपल्याला शांतता तिथे करायची आहे. तर यावेळेला इराणने सांगितलं की आम्ही कोणी येतच नाही आहे. कारण यावेळेला त्यांनी येण्याची सुद्धा परिस्थिती येऊ दिली नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या जहाजावर हल्ला केला, यास्तव आम्हाला काही या वाटाघाटी करायच्या नाही. आता प्रश्न असा येतो की वाटाघाटी कोणाला करायच्या आहेत? अमेरिकेला तरी करायच्या आहेत का?
कारण दोघांच्या जे मतं आहेत ती एकमेकांच्या एकदम विरुद्ध आहेत. इराण सांगतं की आम्ही अणुबॉम्ब बनवणार, अमेरिका सांगतं तुम्ही अणुबॉम्ब बनवायचा नाही. मग इराणने एकदा म्हणे असं सांगितलं की आम्ही 5 वर्ष तो हा कार्यक्रम स्थगित करू. पुढे इराणने त्याचा इन्कार केला, पण 5 वर्ष स्थगित करू, तर अमेरिका म्हणली 20 वर्ष तरी स्थगित केला पाहिजे. असे वाटाघाटीमध्ये हेच चालतं, म्हणजे टू अँड फ्रो चालू राहतं. तर हे चालू होतं. पण प्रश्न कळीचा आहे होर्मुझची सामुद्रधुनी आणि इस्रायलचा लेबनॉनमधला हल्ला. तर इराणने अशी भूमिका घेतली होती की इस्रायलने लेबनॉन म्हणण्यापेक्षा हिजबुल्लावरचे हल्ले थांबवावे. त्याच्यावर इस्रायलची भूमिका अशी होती की आम्ही मुळी हिजबुल्लाला रिकग्नाइजच करत नाही. हिजबुल्ला हा एक दहशतवादी ग्रुप आहे आणि त्या दहशतवादी ग्रुपला लेबनॉन म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. जसं आपण जैश ए मोहम्मद आणि त्यांचे जे काही थर्ड रेट इन्स्टिट्यूट्स आहेत पाकिस्तानमध्ये, त्यांना आपण पाकिस्तान समजत नाही, ते आतंकी ग्रुपच आहेत. इराणचा IRGC हा सुद्धा आतंकी ग्रुपच आहे, तो काही इराण नव्हे. म्हणजे सरकार जे असतं ते नेहमी वेगळं असतं. हे दहशतवादी लोकांची तुम्ही इतकी कशी सत्ता त्यांना देऊ शकाल? म्हणून अमेरिकेला सुद्धा हे करायचं नव्हतं. अमेरिकेने युद्धबंदीचे 10 दिवस जे झाले, म्हणजे 2 आठवडे वर्किंग, त्याच्यामधला सगळा वेळ आपली रिकामी झालेली शस्त्रास्त्रांची दारुगोळा वगैरे भरून काढण्यात घालवला आणि तो त्यांनी यशस्वीपणे केलेला आहे असं आता दिसतंय. तर खरं म्हणजे आज हल्ला सुरू होईल असंच आम्हाला वाटत होतं, पण काही कारणाकरता तो आत्ता तरी पुढे ढकलला गेला. असं ट्रम्पनी सांगितलं की तुम्ही वाटाघाटीला इंजिन पाठवताय असं सांगितलं, असं म्हणून आम्ही हल्ला पुढे ढकलतो. या सगळ्या त्यांनी वाटाघाटीला यावं म्हणून बोलण्याच्या कृत्या आहेत. त्याला काही फारसा अर्थ नाही. डिप्लोमॅटिक सर्कलमध्ये म्हणजे कूटनीतिक तज्ज्ञ म्हणतात की अमेरिकेवरती इराणनी एक प्रकारची कुरघोडीच केलेली आहे की अमेरिकेसारख्या मोठ्या देशाला त्यांची मनधरणी करायला लागते. प्रश्न लहान मोठ्या देशाचा नाही आहे, प्रश्न तिथल्या भौगोलिक वैशिष्ट्याचा आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीत घुसून त्यांना नष्ट करण्याइतकी हिंमत नौदल आणि हवाई दल अमेरिकेकडे असेलच असं नाही. कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला इराणने आपले रशियन अँटी लॉन्चेस लावून टाकलेले आहेत. त्यामुळे या भागात फार घनघोर आणि कठीण लढाई होईल असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आता खरं म्हणजे मी म्हटलं तसं आजच ट्रम्पचा हल्ला अपेक्षित होता. ट्रम्पनी बडबड खूप केली होती की आम्ही आता याच्यावरती असा हल्ला करू, न भूतो न भविष्यती वगैरे वगैरे. पण आत्ता तरी त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला आणखीन चान्स देतोय. मला तरी स्वतःला असं वाटतं ही ट्रम्पची स्टाईल आहे. आम्ही हल्ला करायला वेळ चान्स देतो वगैरे म्हणतो आणि रात्रीच जोरदार हल्ला करतो. आज रात्री इराणवरती अमेरिकेचा जोरदार हल्ला झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि या हल्ल्यात अमेरिकेचे सैनिक जमिनीवरती पण उतरतील आणि त्यांचं प्रोटेक्शन इराणची जी अर्धसैनिक लोकं आहेत म्हणजे ती लोकं करतील अशी एक अपेक्षा आहे. अमेरिकेची अशी इच्छा आहे की इराणचे नागरिक या सगळ्याच्या विरुद्ध पेटून उठतील. पण नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे, कारण ही युद्ध सुरू होण्याच्या आधी जेव्हा इराणमध्ये नागरिकांनी उठाव केला तेव्हा 25,000 ते 40,000 नागरिक या IRGCच्या लोकांनी मारून टाकलेले आहेत. सिव्हिलियन माणसाला एवढी बलिदान देणं शक्य नसतं, कोणालाच शक्य नसतं, पण सिव्हिलियन माणसाला आणखीन जास्ती. आणि आता तर त्यांनी हा करारसुद्धा रिन्यू केलेला आहे. त्यामुळे हे असं काही व्हायचं नाही, कोणीही प्रोटेक्ट करणार नाही आहे आणि माणसं मरतील. त्यामुळे माणसं काही या रायट करायला येणार नाही आहेत अशी अमेरिकेची आता खात्री झालेली आहे. मग अमेरिका का वाट पाहतोय? कदाचित अमेरिकेने जी तयारी केली आहे त्याच्यातल्या शेवटच्या बारकावी गोष्टी थोड्या व्हायच्या असतील. त्यामुळे आज रात्री पुन्हा हल्ला झाला तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. आणि यावेळेसचा हल्ला हा प्रचंड दणका असेल असं सगळेच जण मानत आहेत. अमेरिकेची क्रूज मिसाईल दणकटपणे इराणच्या मध्यावरती येऊन पडतील. आणि यावेळेला आता ट्रम्पने सांगितलं आहे आम्ही तुमची बंदरांची नाकेबंदी करू, तुमचे तेलाचे साठे ते उद्ध्वस्त करू आणि तुम्हाला पुन्हा व्यापार करणं 10 ते 50 वर्ष तुम्ही मागे जाल असं काहीतरी आम्ही करायला बघू, असं अमेरिकेने जाहीरपणे सांगितलेलं आहे. इराणने तशीच काही प्रयत्न जर केले तर त्यांच्याकडे जर अणुबॉम्ब आला तर इराण त्याच्यावरती काही करू शकतं. पण प्रश्न असा आहे की अणुबॉम्ब येणार कुठून? कारण आत्ताचे सगळे अणुशास्त्रज्ञ आहेत त्यांच्यापुढे ते युरेनियम समृद्ध ठेवलं तर त्याचा अणुबॉम्ब करतील. पण आत्ता तरी ते युरेनियम इराणनी बॅगेत भरून ठेवलं आहे असं म्हणण्यात येतं. ते युरेनियम जर अमेरिकेच्या ताब्यात आलं तर मात्र इराण पूर्णपणे खच्ची होऊन जाईल. हे इराणलासुद्धा माहिती आहे. त्यामुळे काही झालं तरी तिथे युरेनियम सोडणार नाहीत. एनरिच्ड युरेनियम आहे ते, त्याच्यापासून 10 ॲटम बॉम्ब तयार करता येतील. ही सर्व जगाला माहिती असलेली गोष्ट आहे आणि इराणही ते करू शकतो. तर आता हे असं किती करत राहायचं ते दोन्ही देशांना विचार करत राहायला लागेल. कारण की
या सगळ्या प्रकारामध्ये इराण सिक्रेटली आपलं एनरिचमेंट चालू ठेवलेलं आहे की नाही हे कोणी सांगत नाही आहे. कदाचित एक 8-10 दिवसामध्ये त्यांच्याकडे 90% शुद्धतेचं युरेनियम गोळा होईल आणि तेवढं झालं की ते अणुबॉम्ब करणं केवळ एक स्टेप मागे राहतात. ते अणुबॉम्ब करून तिथनं निघून जातील आणि मग तसं ते गेल्यानंतर अमेरिकेला त्याचा काहीच फायदा होणार नाही. अणुबॉम्ब त्यांच्यावरती टाकायला लागला अमेरिकेला तर तेही अमेरिकेकरता योग्य नाही आहे. नाही टाकला तर अमेरिका जिंकणार कसं असा प्रश्न आहे. आणि ट्रम्पना तिथे हरणं परवडणारच नाही आहे, कारण ते हरले तर अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीमध्ये ट्रम्पची मोठी पंचाईत होऊन जाईल. मध्यावधी निवडणुकीत जर ट्रम्पची पार्टी हरली तर डेमोक्रॅट लोक त्यांचे विरोधी पक्ष जो आहे ते तातडीने यांच्यावरती एक्सपेलेशन ट्रम्पला काढून टाका म्हणून इम्पिचमेंट मोहीम सुरू करेल अशी दाट शक्यता आहे. तेव्हा अमेरिका आणि इराण दोघंही अस्तित्वाची लढाई लढत आहेत. इराणमध्ये जे सरकार आणि हे जे मुल्ले मौलवी आहेत यांच्यातली दरी आता स्पष्ट झालेली आहे आणि जनता कुठल्या बाजूने भाग घेते हे आत्ता तरी सांगता येणार नाही, कारण जनतेच्या मनात क्षती असते, भीती असते. त्यामुळे एक महिन्याभरामध्ये आपल्याला अंदाज सगळा येईल की जनता कुठल्या बाजूने आहे. जर जनता IRGCच्या विरुद्ध असली आणि अमेरिकेने आपल्या शक्तीने जर IRGCची नांगी मोडली तर जनताच पुढलं काम स्वस्त करेल. जनता IRGCच्या सगळ्या लोकांना ताब्यात घेऊन उडून लागेल अशी शक्यता आहे. आता तर असं वाटायला लागलं आहे की होर्मुझच्या समुद्रधुनीत आणि ओमानच्या आखातामध्ये एकमेकांच्या जहाजांना टार्गेट करण्याची स्पर्धाच लागलेली दिसते. 18 एप्रिलला आपल्याला माहिती आहे की इराणने 2 भारतीय सुपर टँकर्सवरती हल्ला केला आणि त्याच्याबद्दल भारत सरकारने आपल्या इथल्या इराणच्या राजदूताला खडसावलं की आमचं तिथे सन्मार ग्रुपचा VLCC म्हणजे व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर टँकर होता. त्या टँकरवरती तुमच्या इराणी सैन्याने हल्ला केला होता आणि तो हल्ला त्यांनी करण्याचं काहीही कारण नव्हतं, कारण ह्या टँकरमध्ये इराणमधूनच घेतलेलं तेल भरलेलं होतं आणि या टँकरची परवानगी इराण सरकारकडनं मिळाली होती. इथे लक्षात येतं की सरकार आणि IRGC यांच्यामध्ये थोडेसं बेबनाव आहे. एकमेकांचं हे ऐकत नाही आहेत आणि तो हरामखोर मुनीर जो जाऊन बसला होता त्यांनी बहुतेक त्यांना सांगितलं असावं की तुम्ही जाऊन इंडियाच्या शिपवरती हल्ला करा. अर्थात इराण सरकारने माफी मागितलेली आहे की आम्ही हल्ला चुकून झाला वगैरे ते सगळं पुढचं. पण त्या 18 एप्रिलची गोष्ट आज 22 एप्रिलला पहाटे इराणी तोफांनी एका फ्रेंच जहाजावरती हल्ला केला आहे. तो इराणी किनाऱ्यापासून फक्त 9 समुद्र मैल दूर असलेलं एक जहाज होतं. ते कंटेनर शिप CJM एव्हरग्लेड नावाचं जहाज आहे. प्रचंड मोठं शिप आहे. त्या शिपवरती इराणच्या सैनिकांनी हल्ला केलेला आहे अशा बातम्या आहेत. तेव्हा असे जर हल्ले यशस्वी व्हायला लागले तर त्या इराणी आखातातनं सगळा वाहतूकच थांबेल. वाहतूक थांबली की या लोकांचा रेव्हेन्यू संपेल. या लोकांचा रेव्हेन्यू संपला की यांना खतम करणं अधिक सोपं आहे अशा ट्रम्पची बहुतेक समजूत असावी, म्हणून ट्रम्पनी त्यांच्यावरती सारखी खडतर पाळत ही कायम ठेवलेली आहे. बघूया आता कुठल्या बाजूला हे सगळं जातं ते. आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि व्ह्यू पॉईंट्स आमच्याकडे येऊ देत. खात्री आहे की अमेरिका ह्या गोष्ट अर्ध्यावर सोडणार नाही आणि इराणची शक्ती खच्ची करूनच अमेरिका त्यातनं बाहेर पडेल. लेबनॉनचा संबंध आहे तर त्यामध्ये लेबनॉनशी इस्रायलने वाटाघाटी केल्या आहेत. अजूनही न्यूयॉर्कमध्ये त्या वाटाघाटी चालू आहेत आणि लेबनॉन सरकार आणि इस्रायल दोघंही मिळून हिजबुल्लाचं तंगडं मोडतील अशी एक शक्यता तिथे बळावती आहे. बघूया काय होतं ते. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपली मी रजा घेतो. नमस्कार आणि धन्यवाद.